नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता बाबूला पकडल्यानंतर अर्जुन आणि सायली त्याला विचारत असतात. त्यावर तो सांगतो की हे सगळ्याची सुपारी त्याला महिपतने दिलेली होती. त्यावर अर्जुन सांगतो की तुला आता असं सोडून चालणार नाही, तुला पोलिसांमध्ये द्यावं लागेल. त्यावर बाबू आता त्यांना गयावया करत असतो की नाही, मला पोलिसांकडे देऊ नका, मला शिक्षेची भीती वाटत नाही आहे, पण मला महिपतची भीती वाटते आहे. त्याला जर समजलं की मी जिवंत आहे तर मग तो मला जिवंत सोडणार नाही, आणि म्हणूनच त्याच्यापासून वाचण्यासाठी मी इथे तुळजापुरात येऊन राहिलो आणि आता देवी आईची सेवा करतोय. त्यावर अर्जुन विचारतो की पण महिपतचा या किल्लेदारांशी काय संबंध, रविराज किल्लेदारशी काय दुश्मनी आहे या महिपतची, का त्याने त्याला मारायला सांगितलं होतं. त्यावर बाबू सांगतो की ते काही मला माहीत नाही, आणि या अशा कामांमध्ये फक्त काम होण्याशीच मतलब असतो, बाकी तुमची काय दुश्मनी आहे काय नाही ते काय मी त्यांना कधी विचारलं नाही. त्यांनी माझ्या खिशात पैसे भरले आणि मला ट्रक घेऊन त्या दोघांचं काम करायला सांगितलं, आणि मग मी निघालो त्या दोघांचं काम करायला. त्यावर सायली बोलते, दोघांचं दोघांचं म्हणजे नक्की कोणाचं, महिपत सोबत अजून कोणी होतं का. त्यावर बाबू सांगतो की होतं ना, अजून एक माणूस होता महिपत सोबत, आणि त्यानेच तर महिपतला किल्लेदारांना मारायची सुपारी दिलेली होती, आणि मग महिपतने हे काम मला करायला दिलं. त्यावर अर्जुन विचारत असतो की कोण होता तो दुसरा माणूस, तू ओळखतोस का त्याला, त्याचं नाव काय. त्यावर बाबू सांगतो की नाही, माझा तर फक्त महिपतशीच संबंध आला होता या कामानिमित्त, त्या दुसऱ्या माणसाशी माझा कधी काही संबंध आला नाही, त्यामुळे मी असं ओळखू शकत नाही त्याला, आणि त्याचं नाव वगैरे नाही माहीत त्याला. त्यावर अर्जुन बोलतो की असं कसं तुला त्या माणसाचं नाव माहीत नाही. बरं ते जाऊ देत, जर तो माणूस अचानक तुझ्या समोर आला तर मग मात्र तू ओळखू शकशील ना त्याला, तू पाहिलंय ना त्याला. आता बाबू सांगतो की आता या सगळ्या गोष्टींना इतकी वर्ष झाली, आणि मी तुळजापुरात आल्यापासून या सगळ्या मागच्या गोष्टी आता पुसून टाकल्या आहेत, त्यामुळे तो माणूस जर असा अचानक माझ्या समोर आला तर त्याला मी ओळखू शकेल की नाही हे नाही सांगू शकत मी. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली दोघीही खूप चिडलेले असतात. जर बाबू त्या माणसाला ओळखू शकत असता तर त्यांचं काम खूप सोपं झालं असतं. बाबूने जर त्या माणसाला ओळखलं असतं तर मग सायली आणि अर्जुनला लगेच कळून गेलं असतं की हा दुसरा माणूस किल्लेदारची सुपारी देणारा नक्की कोण आहे, हा महिपतचा साथीदार. पण बाबू मात्र आता त्या माणसाचा चेहराही बाबूला व्यवस्थित आठवत नसतो, त्यामुळे हा माणूस नक्की कोण आहे तोही व्यवस्थित सांगू शकत नसतो. तर इकडे सचिन आता आवरून जायला निघालेला असतो, आणि मी चेन्नईला जातोय असंच तो समीराला सांगून तिथून निघालेला असतो. त्यावर समीरा विचारते की आता नक्की तू कामासाठी कुठे चाललायस. त्यावर सचिन सांगतो की मी आता चेन्नईला चाललोय, आता तिकडे पाठवलंय मला कामासाठी बॉसने. त्यावर समीरा बोलते की मला एक कळत नाहीये की लोकांच्या फ्लाईट्स कॅन्सल होऊन जातात आणि तुझा फ्लाईटसुद्धा बॉसप्रमाणेच ऑपरेट होतात का. नाही म्हणजे लोकांच्या फ्लाईट तर कॅन्सल होतात, त्यांना ऐन वेळेवर तिकीटही भेटत नाही, आणि तुला मात्र लगेच दिल्लीला जायला तिकीट भेटतं, दिल्लीवरून मुंबईला यायला भेटतं, मुंबईवरून परत चेन्नईला जायला सुद्धा तुला लगेच तिकीट भेटतं. त्यावर सचिन सांगतो की अगं आमचं ट्रॅव्हल डिपार्टमेंट आहे ना, ते अगदी छान काम करतं, आणि ते ट्रॅव्हल डिपार्टमेंटवाल्यांचा एअरपोर्टवाल्यांशी कॉन्टॅक्ट असतोच ना, त्यामुळे मग मला कधी असा काही प्रॉब्लेम होत नाही, आणि मला ते ट्रॅव्हल डिपार्टमेंटवालेच तिकीट वगैरे करून देतात, त्यामुळे मला काही जास्त प्रॉब्लेम होत नाही. बरं ते जाऊ दे, माझं घड्याळ कुठे आहे. त्यावर समीरा सांगते की ते बेडरूममध्ये ठेवलं आहे, आणि आता सचिन ते घड्याळ घेण्यासाठी बेडरूममध्ये जातो, आणि तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजतो, कोणाचा तरी फोन येत असतो. तर समीरा सचिनला आवाज देते की तू कॅब बुक केली आहेस का, ड्रायव्हरचा फोन येतोय. तर ड्रायव्हरनं फोन केल्यानंतर सचिन त्याला सांगत असतो की हो तोच नेहमीचाच रस्ता आहे ना, त्याच रस्त्याने जायचं आहे आपल्याला, आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर मात्र समीरा विचार करत असते की असला कुठला ड्रायव्हर आहे की जो एअरपोर्टचा रस्ता विचारत असेल, ज्याला एअरपोर्टचा रस्ता माहीत नाही, आणि नेहमीचाच रस्ता म्हणजे हा नक्की काय बोलत होता. नाही काहीतरी गडबड आहे, मला याचा माग काढायलाच हवा. आणि समीरा देखील आता सचिनचा पाठलाग करत जाते.
तर इकडे बाबू निघून गेल्यानंतर सायली आणि अर्जुन विचार करत असतात की आता तरी इथे लग्नही पार पडले सुखरूपपणे आणि आता आपल्याला लवकरात लवकर घरी परत जायला हवंय. त्यावर सायली बोलते की हो ना, तिथे अस्मिता ताई देखील एकट्याच आहेत, त्यांची परिस्थिती देखील नाजूक आहेत, आई देखील इकडे आल्या आहेत कामासाठी, बाबा देखील घरात नाही, आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायला हवं. त्यावर अर्जुन बोलतो की हो, अस्मिता ताईचं काळजी करण्याचं कारण नाही, कारण सचिन आहे तिच्यासोबत. तर इकडे ही अस्मिता सचिनची वाट पाहत घरात फेऱ्या मारत असते. तर सचिन आता अस्मिताकडेच यायला निघालेला असतो, पण समीरा मात्र हा नक्की कुठे चाललाय म्हणून त्याचा पाठलाग करत असते. तर इकडे महिपतला आता तन्वी आणि नागराजने किडनॅप करून खुर्चीवर बांधून वगैरे ठेवलंय आणि नागराजने त्याच्या डोक्यात मारल्यामुळे तो अजून सुद्धा शुद्धीवर आला नाहीये. त्यावर तन्वी बोलते की हा शुद्धीवर येईल ना, हा शुद्धीवर कसा नाही आलाय अजून, हा मेला बिला तर नाही ना. त्यावर नागराज खूप घाबरतो व बोलतो की अगं ए, शांत बस ना. त्यावर तन्वी त्याला धमकावते, जर हा मेला ना तर आता नागराज थोडंसं पाणी घेतो आणि त्या महिपतच्या तोंडावर पाणी शिंपडतो. त्यानंतर मात्र महिपत थोडासा शुद्धीवर येतो. तेव्हा कुठेच ते दोघांच्याही जीवात जीव येतो. आता महिपत शुद्धीवर आल्यानंतर एकदा तन्वीकडे पाहतो आणि एकदा नागराजकडे पाहतो आणि तो तन्वीला बोलतो, काय गये चिचुंद्रे, तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही आहे का? हां, मला तुम्ही दोघांनी इथं असं बांधून ठेवलंय, लईच हिंमत वाढलेली दिसते तुमची. आणि तुला काय वाटतं की तू मला असं मारू शकशील? एवढी हिंमत वाढली तुमच्या दोघांची? आणि नागराज शेठ, तुम्ही आपली इतक्या दिवसांचा विश्वास, ओळख सगळं विसरलात का या चिचुंद्रीच्या सांगण्यावरून? नाही, हिला तर मी मारणारच आहे. नाही नागराज शेठ, तुम्ही सोडाच मला. हिचे मी किती तुकडे करतो ना पहा, हिचे ना मी असे छोटे 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 तुकडे करणार आहे आणि त्याआधी तुम्हाला तर मी गिधाडांना खाऊ घालणार आहे. एवढी हिंमत वाढली का तुमची? त्यावर नागराज बोलतो की हो, काय धमकी दिली होतीस तू मला की तू जर पोलिसांच्या हाती लागलास तर मग तू सांगून देशील का ते ॲक्सिडेंटची सुपारी मी दिली होती म्हणून? आणि तू जर महिपत तू जर पोलिसांच्या आणि त्या सायली अर्जुनच्या हाती लागला असतास तर तू मात्र सांगून दिलं असतंस ना माझं नाव, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तर इकडे सचिन आता अस्मिताकडे यायला निघालेला असतो, पण तो मध्येच कुठेतरी गायब होतो. तर समीरा आता त्याचा पाठलाग करत करत सुभेदारांच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेली असते. तर इकडे अस्मिता खूपच बेचैन झालेली असते सचिन नसल्यामुळे आणि ती विचार करत असते की रात्री मी दिवसभर रात्रभर घरामध्ये एकटीच होती, कोणीच नाही आहे इथे घरामध्ये, तरी देखील सचिन त्याच्या प्रेग्नंट बायकोला सोडून असा कामाचं कारण सांगून निघून गेला. मला तर कळतच नाही आहे की नक्की याचं काय चाललं आहे. तर अर्जुन, सायली आणि कल्पना ते देखील आता लग्न उरकवून घरी यायला निघालेले असतात. तर रस्त्यातच अर्जुन सायलीला बोलतो की आपण एक काम करूयात, मम्माला आपण घरी सोडूयात आणि त्यानंतर आपण लगेच सिनियरकडे जाऊयात. त्यावर सायली बोलते की हो, आपण लगेचच रविराज काकांना भेटायला हवंय आणि आपल्याला जी काही नवी माहिती मिळाली आहे ती त्यांना द्यायला हवी आहे. तर अस्मिता इकडे सचिनची वाट पाहत असतानाच सचिन घरामध्ये येतो व बोलतो की हाय ब्युटिफुल. आता मात्र अस्मिता त्याच्यावर खूप जास्त चिडलेली असते. त्यावर अस्मिता बोलते की कुठे होतास तू, रात्रभर कुठे होतास तू? आता मात्र सचिन विचार करत असतो की हे प्रकरण खूपच अवघड होत चाललंय. आता मी हिला काय सांगू नक्की मी कुठे होतो, काय करत होतो? त्यावर सचिन तिला बोलतो की अगं मी तर तुला सांगितलं ना की माझ्या कामासाठी गेलो होतो म्हणून. आणि तेवढ्यातच समीरा देखील आता सुभेदारांच्या बंगल्याबाहेर सचिनचा पाठलाग करत पोहोचलेली असते आणि ती पाहते तर तिच्या लक्षात येतं की ती तर पाठलाग करत करत सुभेदारांच्या बंगल्यापर्यंत पोहोचली आहे. ती विचार करत असते की मी सुभेदारांच्या बंगल्यापर्यंत कशी काय पोहोचले, एक मिनिट, आणि सचिन इथे काय करतोय? तो अस्मिताला तर भेटायला गेलेला नाही आहे ना. नाही, मी इथे जास्त वेळ थांबता कामा नये. जर सुभेदारांपैकी कोणी जर मला पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. आणि तेवढ्यातच तिला अर्जुनची गाडी येताना दिसते आणि ती घाईघाईने लगेचच तिच्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. तर आता अर्जुन, सायली आणि कल्पना तिघेही घरी पोहोचलेले असतात.
तर ते घरात येईपर्यंत इकडे अस्मिता आणि सचिनचं भांडण सुरू होतं. तर सचिन तिला समजावत असतो की अगं तुला माहीत आहे ना की माझ्या कामाच्या वेळाच तशा आहेत. मी इंडियामध्ये आलो तरी मला US शिफ्टमध्ये ऑपरेट करावं लागतं. त्यावर अस्मिता चिडते आणि बोलते की तुझ्या बॉसला माहीत नाही आहे का तुझी बायको प्रेग्नंट आहे म्हणून. त्यावर सचिन बोलतो की तुला खोटं वाटत असेल तर माझ्या बॉसला फोन करून विचारते का तू. आता मात्र अस्मिता खूप चिडते व बोलते की मला कोणाच्या साक्षीची गरज नाही आहे, मला कोणाशी साक्ष नको आहे. आणि तुझ्या बॉसला हे देखील माहीत नाही का तुझी बायको प्रेग्नंट आहे म्हणून. नाही, तुलाच काही काळजी नाही आहे, हे तुलाच कळत नाही आहे तुझी बायको प्रेग्नंट आहे तर बॉसला कसं माहीत असेल ना. आता मात्र सचिन त्याचे नाटक सुरू करतो. तो अस्मिताच्या पोटावर हात ठेवतो आणि बोलतो की अगं माझ्यावर विश्वास ठेव, मी फक्त तुझा आणि आपल्या बाळाचाच आहे आणि त्यासाठीच मी एवढी धावपळ करतो की नाही, एवढं काम करतो की नाही. माझ्यावर कामाच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आता. पण अस्मिता मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. त्यावर ती बोलते की पण कुठे होतास तू रात्रभर, कोणासोबत होतास. मला तर आता तुझ्यावर संशय येतोय की तुझं नक्कीच काहीतरी चालू आहे. सतत आपला इंडियामध्ये आलास तरी दिल्लीला जात असतोस, चेन्नईला जात असतोस आणि तुला फ्लाईट तरी कशा मिळतात रे इतक्या पटापट दिल्लीला चेन्नईला जाण्यासाठी आणि परत मुंबईला येण्यासाठी. नक्की तुझं चाललंय तरी काय, कोणासोबत असतोस तू. त्यावर आता सचिन तिला समजावतो की अगं मी कोणासोबत असणार आहे आणि हे मात्र तुझं जास्तच होतं आहे. मी आपला इकडे काम करत असतो आणि तुझं काय चाललं आहे आणि तू काहीही बोललीस, तू काहीही विचार केलास ना तरी मी माझं काम सोडणार नाही आहे. आता सचिनचा आवाज वाढतो आणि तेवढ्यातच तिथे कल्पना, सायली आणि अर्जुन आलेले असतात. आता मात्र अर्जुन सचिनला आवाज देतो. त्यानंतर सचिन मात्र घराच्या बाहेर निघून जातो. आता अर्जुन सायलीला समजावतो की तू अस्मिताईकडे पहा, मी सचिनशी बोलतो. आता कल्पना लगेचच अस्मिताकडे येते व बोलते की अस्मिता अगं काय झालं, सचिनचा एवढा आवाज का वाढला होता, भांडण झालं आहे का तुमचं काही. त्यावर अस्मिता सांगते की नाही ग मम्मा, आपलं नेहमीचंच नवरा बायकोचं एकमेकांना वेळ देत नाही त्यावरून. त्यावर आता सायली बोलते की अस्मिता ताई अहो तुम्ही असं भांडण का करताय या अवस्थेमध्ये, सचिन भाऊजी आलेत ना तुमच्यासोबत आता, मग तुम्ही फ्रेश राहायला हवं आहे ना. तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा बरं, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. आणि आता सायली अस्मितासाठी सरबत घेऊन तिच्या खोलीमध्ये जाते आणि अस्मिताला सरबत देते व बोलते की तुम्ही खूप थकल्यासारखे वाटतायत, तुम्ही सरबत घ्या. त्यावर अस्मिता बोलते की अगं प्रवास करून तुम्ही आलात आणि मी कशी थकेल बरं, बरं ते जाऊ दे, लग्न कसं झालं. त्यावर सायली सांगते की हो लग्न पण खूप छान झालं, पण तुमची मज्जा आहे ना, म्हणजे पहा ना बाबा पण इथे नाही आहेत, आम्ही पण लग्नासाठी तिकडे गेलो होतो, तुम्ही राजा राणीच दोघे घरामध्ये होतात काल दिवसभर वगैरे. आता मात्र अस्मिताचा चेहरा पडतो व बोलतो की सायली अगं मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे बघ ना, काल कार्यक्रम झाल्यानंतर मम्मा लग्नासाठी तिकडे आली ना, त्यानंतर सचिन देखील लगेचच बॅग घेऊन इथून निघाला आणि काय तर म्हणे त्याचं ऑफिसचं काम आहे आणि त्याला चेन्नईला जावं लागणार आहे वगैरे, आणि तो आत्ता येतोय, आत्ता जस्ट तुमच्या आधी 5 मिनिटं तो घरी पोहोचला. अगं त्याला माहीत होतं की अश्विनची सुद्धा नाईट शिफ्ट आहे आणि मी एकटी घरामध्ये आहे, तरी देखील माझी काळजी न करता त्याच्या प्रेग्नंट बायकोला असंच सोडून तो कामानिमित्त निघून गेला. त्यावर सायली बोलते की अस्मिता ताई अहो तुम्हाला माहीत आहे ना की सचिन भाऊजींच्या कामाचं स्वरूप हे असंच आहे. त्यावर अस्मिता बोलते की नाही सायली, मला आता वेगळाच संशय येतोय, सचिन फक्त कामासाठी बाहेर जात नाही तर त्याचं बाहेर अफेअर वगैरे आहे असा आता मला संशय येतोय. म्हणजे बघ ना, तो जेव्हा माझ्यासोबत असतो ना तेव्हा तो कोणाचा कॉल आला तर कॉल घेत नाही आणि मी जेव्हा त्याला कॉल करत असते ना, मेसेजेस करत असते ना, तेव्हा तो मेसेजेसला रिप्लायसुद्धा करत नाही आणि माझे कॉल देखील घेत नाही. अगं त्याला कळत नाही आहे का की त्याची बायको प्रेग्नंट आहे, मला या अवस्थेमध्ये त्याची जास्त गरज आहे. आता सायली अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत असते की नाही हो, सचिन भाऊजी असे नाही आहेत आणि तुम्ही असं काही पण विचार का करताय, बाळासाठी जे चांगलं आहे तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करा ना, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका.
त्यावर अस्मिता सांगते की नाही, मला तर खात्रीच आहे की तो इथे पनवेलमध्येच कुठेतरी असतो म्हणून, आणि मला खात्री आहे त्या रेस्टॉरंटमध्ये मी ज्याला पाहिलं ना तो सचिनच होता. माझा सिक्स सेन्थ मला सांगतोय, आणि बायकांना या बाबतीत लगेच कळतं ना गं. त्यावर सायली देखील आता विचारात पडते की हो, अस्मिताताई बोलतायत ते तर खरं आहे, बायकांपासून अशा गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाही, मला काय तो छडा लावायलाच हवा. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की समीरा आता पक्याला, म्हणजे जो महिपतचा गुंड असतो त्याला फोन करून विचारते. तर तेव्हा तो त्याला सांगतो की आम्ही तिकडे तुळजापुरात आलो होतो, पण साहेब आता इथून देखील अचानक कुठेतरी गायब झालेत. तर सायली आणि अर्जुन दोघेही विचार करत असतात की हा दुसरा माणूस कोण आहे, हे कदाचित आपल्याला सिनियरशी बोलल्यानंतर समजेल. सिनियरचा नक्की असा कोण शत्रू आहे की ज्याने ॲक्सिडंट करवण्याची सुपारी दिली, हे आपल्याला कदाचित सिनियरला सांगितल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतरच समजेल. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.